पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिफ्युजन हा कन्सेप्ट स्टडी केला आहे, फॅसिलिटेड डिफ्युजन हा स्टडी केला आहे. आता फॅसिलिटेड डिफ्युजन स्टडी करताना पोलार मॉलिक्यूल जे आहेत ते सेलच्या आउटसाइड होऊन सेलच्या इनसाइडमध्ये किंवा सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला जायचे असतील ह्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून, तर त्यांच्यासाठी सेल मेम्ब्रेनमध्ये अशा प्रकारचे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत. मग हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे त्याचे किती प्रकार आहेत हे आपण या ठिकाणी स्टडी करायचं. ट्रान्सपोर्ट प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, चॅनेल प्रोटीन आणि इथं जो दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे कॅरियर प्रोटीन. फॅसिलिटेड डिफ्युजन किंवा स्टडी करताना आपण स्टडी घेतलं लक्षात या ठिकाणी की जे मॉलिक्यूल पोलार मॉलिक्यूल ह्या लिपिड बायलेअरला क्रॉस करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता असते आणि ट्रान्सपोर्ट प्रोटीन ह्या सेल मेम्ब्रेनमध्ये असतं. असे ट्रान्सपोर्ट प्रोटीनचे प्रकार आपण स्टडी करायचे. पहिला जो प्रकार आहे तो चॅनल प्रोटीन. चॅनल प्रोटीन काय करतं, सबस्टन्सेसला एंट्री सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला किंवा सबस्टन्सेसला एक्झिट सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला हे चॅनल प्रोटीन हेल्प करतं. कुठल्याही सबस्टन्सेसची सेल आउटसाइडहून इनसाइडमध्ये येणं किंवा सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला सबस्टन्सेस ट्रान्सफर करण्यासाठी चॅनल प्रोटीन या ठिकाणी हेल्प करतात. चॅनल प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, ओपन आणि गेटेड म्हणून. आता ओपन चॅनल प्रोटीन म्हणजे काय की असा चॅनल प्रोटीन की तो ऑलवेज ओपन असतो आणि ते ओपन चॅनल प्रोटीन अशा पोलार मॉलिक्यूलला ट्रान्सफर करायला या ठिकाणी हेल्प करतात. सेलच्या आत एंट्री करायला किंवा सेलच्या बाहेर एक्झिट करायला काही चॅनल प्रोटीन ऑलवेज सेल मेम्ब्रेनमध्ये ओपन असतात. आता हा मॉलिक्यूल सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला यायचा असेल तर ह्या मेम्ब्रेन प्रोटीननं आत यायला लागला आणि तो मेम्ब्रेन प्रोटीन ऑलवेज काय आहे, ओपन आहे. आता काही मेम्ब्रेन प्रोटीन जे असतात सेल मेम्ब्रेनमध्ये, सेलच्या आउटसाइडहून सेलच्या इनसाइडला मॉलिक्यूल ट्रान्सफर करताना काही मेम्ब्रेन प्रोटीन जे असतात ते गेटेड असतात किंवा चॅनल प्रोटीन कसे असतात तर गेटेड. म्हणजे ह्या चॅनल प्रोटीनच्या ओपनिंगला या ठिकाणी गेट असतं. आता हा गेट या ठिकाणी क्लोज्ड आहे म्हणून हे क्लोज्ड चॅनल प्रोटीन आहे, गेट क्लोज झालंय. आता हा गेट ओपन व्हायचा असेल, चॅनल प्रोटीनचा जो हा गेट आहे तो गेट ओपन व्हायचा असेल तर त्याला व्होल्टेज किंवा केमिकल स्टिम्युलस प्रोव्हाइड केलं जातं. व्होल्टेज आणि केमिकल स्टिम्युलस प्रोव्हाइड केलं की हा गेट असा ओपन होतो आणि मग आपले रिक्वायर्ड मॉलिक्यूल जे असतात सेलच्या आउटसाइडहून सेलच्या इनसाइडला येतात किंवा इनसाइडहून आउटसाइडला जातात. म्हणजे मला नेमकं सांगायचं आहे का या ठिकाणी, काही चॅनल प्रोटीन प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनमध्ये असतात, ते ऑलवेज ओपन असतात. ते कुठल्याही आयॉन्स किंवा सोल्यूटला एंट्री आणि एक्झिटला हेल्प करतात. काही चॅनल प्रोटीन जे असतात त्यांचा गेट असा क्लोज असतो, त्यांचा गेट हा ओपन व्हायचा असेल तर त्या चॅनल प्रोटीनला व्होल्टेज किंवा बाहेरनं केमिकल स्टिम्युलस प्रोव्हाइड केलं की हा गेट ओपन होतो आणि आपले मॉलिक्यूल जे असतात ते या ठिकाणी त्याची एंट्री किंवा एक्झिट होत असते. यांना म्हणतात गेटेड चॅनल प्रोटीन. असे चॅनल प्रोटीन सेल मेम्ब्रेनमध्ये आहेत. आता आणखीन एक चॅनल प्रोटीनचा कुठला प्रकार आहे बघा, कॅरियर प्रोटीन. समजा हे सेल मेम्ब्रेन आहे, हा सेल मेम्ब्रेन, या सेल मेम्ब्रेन मध्ये इथं या सेल मेम्ब्रेन मध्ये असा हा कॅरियर प्रोटीन असतो. हा कॅरियर प्रोटीन जो आहे तो ज्या मॉलिक्यूलला आउटसाइडहून इनसाइडला ट्रान्सफर करायचा आहे, ज्या मॉलिक्यूलला आउटसाइडहून इनसाइडला हा कॅरियर प्रोटीन ट्रान्सफर करणार आहे त्या मॉलिक्यूलला बाइंड करतो इथे आणि त्या मॉलिक्यूलचं कन्फर्मेशन चेंज करतं आणि सेलच्या आउटसाइडहून त्याला सेलच्या इनसाइडला ट्रान्सफर करतं. आता हा जो कॅरियर प्रोटीन आहे तो कॅरियर प्रोटीन हा सेल मेम्ब्रेन मध्ये आहे. सेल मेम्ब्रेन मध्ये हा कॅरियर प्रोटीन, हा सेल मेम्ब्रेन,
सेल मेम्ब्रेन मध्ये हा जो कॅरियर प्रोटीन आहे तो कॅरियर प्रोटीन या मॉलिक्यूलला बाइंड होतो, त्या मॉलिक्यूलचं कन्फर्मेशन चेंज करतो आणि त्या मॉलिक्यूलला आतल्या बाजूला ट्रान्सफर करतो. प्रेझेंट इन द सेल मेम्ब्रेन, कॅरी द मॉलिक्यूल दॅट चेंज द कन्फर्मेशन ऑफ मॉलिक्यूल अँड ट्रान्सफर टू अदर साइड. दुसऱ्या साईडला आउटसाइडहून इनसाइडला त्या मॉलिक्यूलला या ठिकाणी ट्रान्सफर करतो. म्हणजे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत त्याचे प्रकार आपण पाहिले, चॅनल प्रोटीन आणि कॅरियर प्रोटीन. चॅनल प्रोटीन दोन प्रकारचे आहेत, ऑलवेज ओपन असणार आहे आणि चॅनल प्रोटीन गेटेड आहेत. म्हणजे त्यांचा गेट ओपन केव्हा होतो, तेव्हा व्होल्टेज किंवा केमिकल स्टिम्युलस प्रोव्हाइड केल्यावर ओपन होतो. त्यांना व्होल्टेज गेटेड किंवा केमिकल गेटेड चॅनल, आयॉन गेटेड म्हणजे केमिकल, आयॉन गेटेड चॅनल प्रोटीन देखील म्हटलं जातं. आता पोरिन्स नावाचे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे बघा, पोरिन्स कुठं असतात, ते लार्ज पोर तयार करतात. लार्ज पोर ऑन पोरिन हा एक ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. हा पोरिन ट्रान्सपोर्ट प्रोटीन जो आहे तो लार्ज होल क्रिएट करतो मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेनवरती, क्लोरोप्लास्टच्या आउटर मेम्ब्रेनवरती आणि बॅक्टेरियाच्या मेम्ब्रेनवरती हा पोर क्रिएट करतो आणि त्या पोरहून स्मॉल साइज प्रोटीन पास होतात. स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल या ठिकाणी पास होतात. पोरिन हा हे एक ट्रान्सपोर्ट प्रोटीन असतात. कुठं असतात, मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेनवरती, प्लास्टिड म्हणजे क्लोरोप्लास्टच्या आउटर मेम्ब्रेनवरती आणि बॅक्टेरियाच्या वरती. अशी जी ट्रान्सपोर्ट प्रोटीन जे असतात त्यांना पोरिन्स म्हणतात. आणि पोरिन्स काय करतात, स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूलला त्याच्या थ्रू पास करतात. पोरिन्स आर दी लार्ज पोर क्रिएट करतात. they create the pore on outer membrane of mitochondria, plastid and bacteria. यांच्या मेम्ब्रेन वरती ते पोर क्रिएट करतात आणि त्या पोरहून स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल या ठिकाणी पास होतो. याला म्हणतो आपण पोरिन्स. आता काही सेलच्या एक्स्ट्रा सेल्युलर पार्टहून सेलच्या इंट्रा सेल्युलर पार्टला मॉलिक्यूल ट्रान्सफर करायचे असतील तर काही मेम्ब्रेन प्रोटीन होऊन मॉलिक्यूल अशा डायरेक्शन पद्धतीनं मूव्ह होतात आणि आत जातात. काही वेळा काय होतं की जे मॉलिक्यूल आउटसाइडहून सेलच्या इनसाइडला ट्रान्सफर करायचं आहे ते या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला इथं बाइंड होतं आणि हा प्रोटीन जो आहे तो आतल्या बाजूला असा रोटेट होतो आणि मग मॉलिक्यूल आत सोडतो. म्हणजे बघा फिगर 11.6 जे आहे ते काय दाखवते, एनसीईआरटी फॅसिलिटी डिफ्युजन मध्ये ट्रान्सपोर्ट प्रोटीन मॉलिक्यूलला ट्रान्सफर करायला हेल्प करायला लागले. कुठल्या मॉलिक्यूलला, उदाहरणार्थ पोलार मॉलिक्यूल जे हायड्रोफिलिक आहेत, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, जे लिपिड मधून इकडून जाऊ शकत नाहीत, लिपिड बायलेअर मधून जाऊ शकत नाहीत, अशी मॉलिक्यूल जे पोलार आहेत, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत म्हणजे हायड्रोफिलिक आहेत, असे मॉलिक्यूल या ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला चाललेत. मग काही मॉलिक्यूल यातनं असं एका इथं बाइंड झाले तर असं एकाच डायरेक्शनला जातात, तर काही मॉलिक्यूल जे असतात ते इथं जाऊन बाइंड होतात आणि हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन जो असतो तो आत असा रोटेट होतो. इथं मॉलिक्यूल हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन इथं बाइंड झाला म्हणून समजा हा आतल्या बाजूला असा रोटेट होतो. मग आता इथं कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल देऊ शकतो आपण, वॉटर चॅनल. काही जणांच्या डोक्यात असं येतं की वॉटर जे आहे ह्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून सेलच्या आत जातं. लक्षात घ्या, वॉटर जे आहे हे सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून आत जातं असं नाही. कारण वॉटर जे आहे, आता समजा वॉटर मॉलिक्यूल जर मूव्ह व्हायला लागला तर वॉटर मॉलिक्यूल मूव्ह होण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर चॅनल्स असतात आणि त्या वॉटर चॅनललाच म्हटलं जातं, वॉटर चॅनलला वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आउटसाइडहून इनसाइड ऑफ द सेलला या ठिकाणी हेल्प करतं. आता हे जे वॉटर चॅनल आहे त्यात 8 वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्वापोरिन्स असतात. ॲक्वा म्हणजे वॉटरला ट्रान्सपोर्ट करणारे पोर्स सेल मेम्ब्रेन मध्ये असतात, त्यांना ॲक्वापोरिन्स असं म्हणतो.
वॉटर मॉलिक्यूल जे आहे लक्षात घ्यायचं की सेल मेम्ब्रेनच्या फॉस्फोलिपिड बायलेअरला, ह्या लिपिड बायलेअरला लिपिड बायलेअरहून वॉटर मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होत नाही. वॉटर मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होण्यासाठी वॉटर चॅनलची आवश्यकता असते आणि ह्या वॉटर चॅनलमध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्वापोरिन्स आहेत. 8 डिफरंट टाइप्स ऑफ ॲक्वापोरिन्स. म्हणजे एकंदरीत मी फॅसिलिटी डिफ्युजन सांगताना सांगितले की कुठले मॉलिक्यूल त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जात असताना कुठले मॉलिक्यूल साठी ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता असते. पोलार आहेत, लिपिड बायलेअर मध्ये इन्सोल्युबल आहेत, फॉर एक्झाम्पल वॉटर, असे मॉलिक्यूल जे असतात त्या ट्रान्सपोर्ट प्रोटीन होऊन जातात. वॉटर ही लक्षात घ्या त्या फॉस्फोलिपिड बायलेअरला क्रॉस करू शकत नाही. वॉटर साठी वॉटर चॅनल असतं आणि ते वॉटर चॅनल मध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्वापोरिन्स आहेत. ॲक्वापोरिन्स 8 डिफरंट टाइप्स ऑफ ॲक्वापोरिन्स असतात. ते वॉटर मॉलिक्यूल आहे ठिकाणी त्याच्या आउटसाइडहून इनसाइडला ट्रान्सपोर्ट करायला हेल्प करतात. आता पाहूया आपण ॲक्वापोरिन्स म्हणजे काय आणि आयॉन चॅनल्स म्हणजे काय. आता बघा ॲक्वापोरिन्स मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दॅट आर द प्रोटीन्स, म्हणजे ह्या सेल मेम्ब्रेन लिपिड बायलेअर मध्ये असणारे प्रोटीन्स, ट्रान्सपोर्ट प्रोटीन that facilitate the transport of water across the lipid bilayer. म्हणजे ते वॉटर मॉलिक्यूलला ट्रान्सपोर्ट करायला लिपिड बायलेअर होऊन, आता हा लिपिड बायलेअर म्हणजे कशाचा मेम्ब्रेनचा पार्ट आहे तो सेल मेम्ब्रेनचा पार्ट जो लिपिड बायलेअर असतो, त्या लिपिड बायलेअर होऊन वॉटर मॉलिक्यूलला सेलच्या आउटसाइड होऊन सेलच्या इनसाइडला ट्रान्सफर करायला, वॉटर मॉलिक्यूलला ट्रान्सफर करायला हे वॉटर चॅनल हेल्प करतं, म्हणजेच ॲक्वापोरिन्स या ठिकाणी हेल्प करतात. कारण लिपिड बायलेअरला इकडून वॉटर मॉलिक्यूल जाऊ शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे वॉटर चॅनल म्हणजेच ॲक्वापोरिन्स या ठिकाणी हेल्प करतात. 8 हे वॉटर चॅनल जे आहेत त्यात 8 वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्वापोरिन्स असतात. 8 डिफरंट टाइप्स ऑफ ॲक्वापोरिन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. यातनं वॉटर मॉलिक्यूल इझिली पास होतं. हा हायड्रोफिलिक असतो, त्यामुळे इझिली हा प्रोटीन जो आहे ट्रान्सपोर्ट प्रोटीन जो आहे तो हायड्रोफिलिक आहे, त्यामुळे वॉटर इझिली या ठिकाणी ट्रान्सफर होतं आउटसाइडहून इनसाइड. इकडून वॉटर जाऊ शकत नाही, कारण हे जे लिपिड बायलेअर आहे त्यातला टेल रिजन जो आहे तो हायड्रोफोबिक आहे. हा टेल रिजन जो आहे तो हायड्रोफोबिक वॉटर रिपेलंट आहे, म्हणून टेल रिजन म्हणून वॉटर जाऊ शकत नाही, लिपिड बायलेअर म्हणून वॉटर जाऊ शकत नाही. कारण ह्या लिपिड बायलेअरचा जो टेल रिजन आहे तो हायड्रोफोबिक आहे, परंतु ट्रान्सपोर्ट प्रोटीन जे आहे त्यातून वॉटर मात्र जाऊ शकतं, कारण त्यातला भाग हायड्रोफिलिक असतो. इकडून वॉटर का जाऊ शकत नाही, लिपिड बायलेअरचा जो टेल रिजन आहे तो हायड्रोफोबिक आहे. इथून ट्रान्सपोर्ट प्रोटीन होऊन मॉलिक्यूल इझिली वॉटर मॉलिक्यूल जे असतात त्यांचं मुवमेंट यातून आत होऊ शकतं सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला. यांना म्हणतो आपण ॲक्वापोरिन्स. वॉटरचं ट्रान्सपोर्ट करणारे प्रोटीन्स सेल मेम्ब्रेन मध्ये असतात, त्याला आपण ॲक्वापोरिन्स असं म्हणतो आपण. फॅसिलिटी डिफ्युजन आणि सिंपल डिफ्युजन मध्ये काय फरक आहे. फॅसिलिटी डिफ्युजन मध्ये पोलार मॉलिक्यूल सेल मेम्ब्रेनहून सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला जातात, म्हणजे जे लिपिड बायलेअरला क्रॉस करत नाहीत ते मॉलिक्यूल या ठिकाणी पास होतात. लिपिड बायलेअर मध्ये इन्सोल्युबल मॉलिक्यूल असतात ते, आणि त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता असते. आणि सिंपल डिफ्युजन मध्ये नॉन पोलार मॉलिक्यूल, म्हणजे लिपिड बायलेअर मध्ये ते काय असतात, सोल्युबल इन लिपिड बायलेअर, कुठले मॉलिक्यूल सिंपल डिफ्युजन होतात, नॉन पोलार स्मॉल आकाराचे मॉलिक्यूल, ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता नाहीये, जे लिपिड बायलेअर मध्ये सोल्युबल असतात, असे मॉलिक्यूल सिंपल डिफ्युजनने ट्रान्सफर होतात. समजा हा सेल आहे, सेल मेम्ब्रेन आहे,
आणि ह्याच्यामध्ये हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. जे लिपिडमध्ये सोल्युबल आहेत ते सिंपल डिफ्युजन, स्मॉल आकाराचे आहेत सिंपल डिफ्युजन. कॅरियर प्रोटीन आवश्यकता असते का सिंपल डिफ्युजनला? नाही. जे लिपिडमध्ये इन्सोल्युबल आहेत, पोलार आहेत, ते कॅरियर प्रोटीनच्या माध्यमातून. त्यांना कुठल्या प्रोटीनची आवश्यकता आहे? ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आणि लार्ज साईज मॉलिक्युल या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात. लार्ज साईज मॉलिक्युल जे असतात ते फॅसिलिटेड डिफ्युजन ट्रान्सपोर्ट होतात. आता कुठले कुठले मॉलिक्युल फॅसिलिटेड डिफ्युजन ट्रान्सपोर्ट होतात बघा. पोलार मॉलिक्युल, लिपिड बायलेअर मध्ये इन्सोल्युबल असणारे, त्याला ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता असते. लार्ज मॉलिक्युल यातून ट्रान्सपोर्ट होतात. सिंपल डिफ्युजन ना नॉन पोलार मॉलिक्युल, स्मॉल आकाराचे साईज मॉलिक्युल असतात. ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता असते. सोल्युबल लिपिड बायलेअर मध्ये असणारा मॉलिक्युल त्या ठिकाणी सिंपल डिफ्युजन ट्रान्सफर होत असतो. हे झालं फॅसिलिटेड डिफ्युजन. आता त्याच्यावरती फॅसिलिटेड डिफ्युजन वरती कुठले फॅक्टर इफेक्ट करतात? टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीजेस, rate of facilitated diffusion increases. Up to certain points. Concentration increase झालं, फॅसिलिटेड डिफ्युजन इन्क्रीज होतं. कारण फॅसिलिटेड डिफ्युजन हाई कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे होत असतं. टेम्परेचर इन्क्रीज झाला, रेट ऑफ मॉलिक्युल मुवमेंट इन्क्रीज होतं, म्हणजे फॅसिलिटेड डिफ्युजनचं इन्क्रीज होत असतं. हाय आणि लो कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर डिफ्युजनचा रेट वाढतो. आणि स्मॉलर मॉलिक्युल्स आर लाइटर, डिफ्यूज फास्टर दॅन लार्जर मॉलिक्युल्स. म्हणजे स्मॉलर मॉलिक्युल जे असतात ते फास्टर रेटने या ठिकाणी डिफ्यूज होत असतात. अशा प्रकारे हे फॅक्टर्स जे आहेत ते कुठल्यावरती इफेक्ट करतात? फॅक्टर जे आहेत ते आपण फॅसिलिटेड डिफ्युजन वरती. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर फॅसिलिटेड डिफ्युजन वाढतं. हाय आणि लो कॉन्सन्ट्रेशन जास्त मेंटेन असलं तर डिफ्युजनचा रेट वाढतो. मॉलिक्यूल जेवढा स्मॉल तेवढा फास्टर रेट ऑफ डिफ्युजन होणार. मॉलिक्यूल जेवढा स्मॉल तेवढा फास्टर रेट ऑफ डिफ्युजन. हाय लो कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं तर डिफ्युजनचा रेट वाढणार. टेम्परेचर वाढलं तर डिफ्युजनचा रेट वाढणार. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे distance of diffusion distance. Diffusion distance. आता डिफ्युजन डिस्टन्स म्हणजे काय? जे मॉलिक्युल आता समजा अंतर जे, आता समजा हा सेल मेम्ब्रेन आहे आणि त्याला मॉलिक्यूल क्रॉस करून स्मॉल अंतरावरती मॉलिक्यूल डिफ्यूज होणार आहे. आता मॉलिक्यूल ह्या स्मॉल अंतरावरती जाणार आहेत. हाय कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे मॉलिक्यूल स्मॉल डिस्टन्स वरती जर जाणार असतील तर रेट ऑफ डिफ्युजन फास्ट असते. जर मॉलिक्यूल हाय कडून लो कडे लार्ज डिस्टन्स वरती जाणार असतील तर रेट ऑफ डिफ्युजन कमी असते. म्हणजे रेट ऑफ डिफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स ऑफ दॅट डिफ्युजन प्लेस. जेवढं अंतर जास्त, मॉलिक्यूल डिफ्यूज होण्याचं अंतर जास्त, तर लक्षात ठेवायचं अंतर जेवढं जास्त तेवढं रेट ऑफ डिफ्युजनचा वेळ जो असतो तो जास्त घेतो. इथे मला काय सांगायचं बघा, रेट ऑफ डिफ्युजन इज डिपेंड्स ऑन डिस्टन्स ऑफ डिफ्युजन. जेवढा स्मॉल डिस्टन्स असेल तर डिफ्युजनचा रेट फास्ट, जेवढा डिस्टन्स लार्ज असेल तर डिफ्युजनचा रेट स्लो. सॉरी, मला असं म्हणायचं या ठिकाणी रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स ऑफ डिफ्युजन. जेवढं अंतर कमी डिफ्युजन होण्याचं मॉलिक्यूल याहून इथं
मॉलिक्यूल ट्रान्सफर व्हायला स्मॉल अंतरावरती व्हायला लागले, रेट ऑफ डिफ्युजन फास्ट असणार. लार्ज अंतरावरती मॉलिक्यूल ट्रान्सफर व्हायला लागले, रेट ऑफ डिफ्युजन स्लो असणार. आता मॉलिक्यूल हा इथून इथं लार्ज अंतरावरती ट्रान्सफर व्हायचा आहे, रेट ऑफ डिफ्युजन स्लो असणार. कमी अंतरावरती ट्रान्सफर व्हायचा, रेट ऑफ डिफ्युजन फास्ट असणार. जेवढा अंतर जास्त तेवढा वेळ जास्त लागणार, जेवढा अंतर कमी तेवढा वेळ कमी लागणार. म्हणजे आपण रेट ऑफ डिफ्युजन हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू फॅसिलिटेड डिफ्युजनचा रेट जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स ऑफ मॉलिक्यूल ट्रान्सफरिंग ऑफ डिफ्युजिंग. टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आणि साईज ऑफ मॉलिक्यूल हे सगळे फॅक्टर फॅसिलिटेड डिफ्युजन वरती इफेक्ट करत असतात. आता फॅसिलिटेड डिफ्युजनचं काय महत्व आहे बघा. आता प्रत्येक मॉलिक्यूल ह्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. समजा हा सेल आहे, ह्या सेलच्या मेम्ब्रेनला प्रत्येक मॉलिक्यूल, नॉट एव्हरी मॉलिक्यूल क्रॉसेस. आता फॉर एक्झाम्पल हा ग्लुकोज आहे म्हणून समजा, ग्लुकोजला ह्या सेलच्या बाहेरून सेलच्या आत यायचा आहे. तो ग्लुकोज कसा आहे, पोलर आहे. ग्लुकोज आकाराने कसा आहे, लार्ज साईज आहे, लार्ज साईज आहे. तर ग्लुकोजचं ट्रान्सपोर्ट ही फॅसिलिटेड डिफ्युजन मेम्ब्रेन प्रोटीनच्या द्वारे किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या द्वारे होतं. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्रोटीन जे आहेत, ट्रान्सपोर्ट प्रोटीन, ग्लुकोज हा लार्ज मॉलिक्यूल असल्यामुळं सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. तो पोलार आहे, तो इकडून सेल मेम्ब्रेन होऊन आत येऊ शकत नाही. त्यासाठी फॅसिलिटेड डिफ्युजनच्या माध्यमातून ग्लुकोज मॉलिक्यूल जे आहे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून ते आत ट्रान्सपोर्ट केलं जातं. समजा वॉटर देखील, वॉटर जे आहे ते बल्क क्वांटिटीमध्ये, बल्क म्हणजे मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये वॉटर जर ट्रान्सफर व्हायचं असेल सेलच्या आत, तर ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रान्सफर केलं जातं. वॉटर, ग्लुकोज, आणखीन असे पोलार मॉलिक्यूल, अमायनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड्स यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर करून त्यांना सेलच्या आत किंवा बाहेर ट्रान्सफर केलं जातं. कारण ग्लुकोज, वॉटर बल्क क्वांटिटीमध्ये किंवा अमायनो ऍसिड आणि न्यूक्लिक ऍसिड असे जे मॉलिक्यूल असतात ते पोलार आहेत. आणि पोलार मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन केव्हाही लक्षात घ्या की ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून या ठिकाणी आत होत असतं, सेलच्या आत होत असतं. ग्लुकोजचं ट्रान्सपोर्टेशन प्लांट मध्ये पण होत असतं, ग्लुकोजचं ट्रान्सपोर्टेशन ह्युमन बॉडी सेल्स मध्ये पण होत असतं. मग सेलच्या आत ग्लुकोज जायचा असेल तर ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून जातं. तो सेल मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही कारण तो ग्लुकोज पोलार आहे. तुम्हाला मी पहिला सांगितलंय, पोलार मॉलिक्यूल सेल मेम्ब्रेनला क्रॉस करत नाहीत. सेल मेम्ब्रेनला जर मॉलिक्यूल क्रॉस करायचे असतील, या सेल मेम्ब्रेनला जर मॉलिक्यूल क्रॉस करायचे असतील ते काय असले पाहिजेत, नॉन पोलार असले पाहिजेत. नॉन पोलार मॉलिक्यूल तेवढेच क्रॉस करू शकतात, पोलार मॉलिक्यूल त्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करत आहेत, म्हणून ते ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून आत येतात. ग्लुकोज हा पोलार आहे, अमायनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड पोलार आहे, ते देखील फॅसिलिटेड डिफ्युजनच्या पद्धतीनं या सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून आत येतात. पाण्याचं मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये ट्रान्सपोर्टेशन, बल्क क्वांटिटीमध्ये ट्रान्सपोर्टेशन देखील फॅसिलिटेड डिफ्युजनच्या द्वारेच होत असतं. आता बघा, पॅसिव्ह सिम्पोर्ट्स आणि अँटीपोर्ट्स म्हणजे काय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सेलच्या आउटसाइड होऊन, हा सेलचा आउटसाइड समजावं आपण आणि हा सेलचा इनसाइड, तर दोन्हीही सेल मेम्ब्रेननं सेपरेट होतात. इथं मॉलिक्यूलचं जे मुवमेंट असतं ते तीन पद्धतीने होत असतं. पॅसिव्ह केव्हाही लक्षात घ्या हायकडून लोकडेच होतं. आणि पॅसिव्ह मुवमेंट हायकडून लोकडे होताना तिथं कॅरियर प्रोटीनचा वापर होऊन व्हायला लागलंय, म्हणजे फॅसिलिटेड डिफ्युजन व्हायला लागलंय. तेव्हा एखादा मॉलिक्यूल सेल मेम्ब्रेनला एकटाच मूव्ह होत असेल, आता हा ए मॉलिक्यूल आहे, सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून कॅरियर प्रोटीनच्या मदतीतून कॅरियर प्रोटीनचा हेल्प घेऊन एकटाच तो मूव्ह लागलाय, दुसऱ्या कुठल्याही मॉलिक्यूलच्या मुवमेंटवरती डिपेंड नाही आहे. when molecule move across the membrane independent of each other, म्हणजे एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या कुठल्याही मॉलिक्यूलच्या मुवमेंटवरती अवलंबून नाही, तो एकटाच मूव्ह लागलाय कॅरियर प्रोटीन मधून, त्याला युनिपोर्ट असं म्हणतात. मॉलिक्यूल ए सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला चाललाय,
कॅरियर प्रोटीन मधून इंडिपेंडेंटली चालाय, कुणाच्या दुसऱ्या मॉलिक्युलच्या मुवमेंटवरती अवलंबून नाही, त्याला म्हणतात युनिपोर्ट. मग अँटीपोर्ट म्हणजे काय बघा, आता ए मॉलिक्यूल जो आहे तो सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला चाललाय, बी मॉलिक्यूल जो आहे तो सेलच्या इनसाइडहून आउटसाइडला यायला लागलाय. जेव्हा ए मॉलिक्यूल सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला जाईल तेव्हा बी मॉलिक्यूल त्याच टायमाला त्याच कॅरियर प्रोटीन मधून इनसाइडहून आउटसाइडला येतील. जोपर्यंत ए मॉलिक्यूल आत जात नाही तोपर्यंत बी मॉलिक्यूल बाहेर येत नाही. म्हणजे एका मॉलिक्यूलचं मुवमेंट दुसऱ्या मॉलिक्यूलवरती डिपेंड असतात आणि ते विरुद्ध डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतात. ए मॉलिक्यूल आउटसाइडहून इनसाइडला चाललाय आणि बी मॉलिक्यूल इनसाइडहून आउटसाइडला यायला लागला. म्हणजे दोन्ही मॉलिक्यूल मूव्ह इन डिफरंट डायरेक्शन्स. वन गोज फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, अदर गोज फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. त्याला म्हणतात अँटीपोर्ट. ए मॉलिक्यूल आउटसाइडहून इनसाइडला चाललाय, बी मॉलिक्यूल आउटसाइडहून इनसाइडला चाललाय, हाय कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे, कारण ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. आता काही वेळेला असं होतं सेलमध्ये असं काही वेळेला होत असतं. उदाहरणार्थ आता सोडियम आणि पोटॅशियम आयॉनचं एक्सचेंज असतं ते आपल्या न्यूरॉनमध्ये, नर्व सेलमध्ये सोडियम आयॉन आत गेला की पोटॅशियम आयॉन बाहेर येतो. एक मॉलिक्यूल आत गेला की त्याच्या बदल्यात दुसरा मॉलिक्यूल बाहेर येतो. याला म्हणतात अपोजिट डायरेक्शन मुवमेंट, अँटीपोर्ट. अँटीपोर्टसाठी एक्झाम्पल सांगितलं ना. न्यूरॉन जे असतात, आता हा नर्व सेल आहे, तर ह्या नर्व सेलमध्ये सोडियम आयॉन आत आला, त्याच्या बदल्यात पोटॅशियम आयॉन बाहेर जातो. एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. असं भरपूर अशा मॉलिक्यूलचं डिपेंड एक मुवमेंट एकमेकावरती अवलंबून असतं. सोडियम पोटॅशियम आयॉन एक्सचेंज हे ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, तर पॅसिव्ह मध्ये आपण त्याला घेऊ शकत नाही. परंतु या अँटीपोर्टचा मी एक एक्झाम्पल काय सांगितलं की एका मॉलिक्यूलचं मुवमेंट दुसऱ्या मॉलिक्यूलवरती अवलंबून असतं. सिम्पोर्ट म्हणजे काय, दोन्ही मॉलिक्यूल, ए मॉलिक्यूल आणि बी मॉलिक्यूल दोन्हीही सेम डायरेक्शन जातो. आउटसाइडहून इनसाइडला ए आणि बी मॉलिक्यूल चालले, एकाच डायरेक्शन ए आणि बी मॉलिक्यूल जातात, त्याला म्हणतात सिम्पोर्ट. ए मॉलिक्यूल बी गेल्याशिवाय आत जात नाही, बी मॉलिक्यूल ए गेल्याशिवाय आत जात नाही. दोघांचं मुवमेंट एकमेकावरती अवलंबून आहे आणि ते एकाच डायरेक्शन चाललेत, याला म्हणतात सिम्पोर्ट. असे हे मॉलिक्यूलचे जे मुवमेंट असतात प्लांटमध्ये, हे पॅसिव्ह पद्धतीने जे सिम्पोर्ट अँटीपोर्ट होत असतं, सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला होत असतात. जर एकच मॉलिक्यूल एकाच डायरेक्शननं दुसऱ्या कुठल्या मॉलिक्यूलच्या मुवमेंटवरती डिपेंड नाही, तो युनिपोर्ट आहे. जर दोन ए आणि बी मॉलिक्यूल, ए आत गेला तर बी बाहेर येतो, तो अँटीपोर्ट आहे. दोन्ही मॉलिक्यूल जर एकाच डायरेक्शननं आउटसाइडहून इनसाइडला किंवा इनसाइडहून आउटसाइडला जात असेल तर तो सिम्पोर्ट आहे. असे हे पॅसिव्ह पद्धतीचे मुवमेंट जे असतात ते कॅरियर प्रोटीन मधून होत असतात, सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला त्याच्या डायरेक्शनवरती ते असे मुवमेंट या ठिकाणी पडतात. आता याच्यानंतर जो आपल्याला व्हिडिओ करायचा तो म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय हे आपण स्टडी करूया.